नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा. ह्या मालिकेत चक्क ट्विस्टवर ट्विस्ट येताना आपल्याला आज बघायला भेटणार आहे. आपल्याला वाटलं होतं की राकेश प्रकरण मालिकेतून गेलं, पण ते तसं नाहीये बरं का. आता एकीकडे वल्लरीच गुरखा घालून राकेशला भेटायला जेलमध्ये गेलेली असते. तेव्हा आता राकेश तिला म्हणतो, अर्णवला काय वाटलं की मला जेलमध्ये टाकून तो माझ्यापासून मुक्त होईल? पण ते तसं नाहीये. मला माझी कामं पूर्ण करण्यासाठी कुठं उपस्थित राहायची गरज तर नाहीये. मला इथं बसून सुद्धा सगळी कामं करता येतात. आणि सध्या माझं प्याद म्हणून तू माझं काम कर. बघ, ह्या सगळ्यातच फायदा तुझाच आहे. कारण कसं आहे, अजून पण राकेशच्या अवतारातलं माझं कार्य संपलेलं तर नाहीये. अर्णव ईश्वरीचा बँड वाजवल्याशिवाय मी शांत बसणार तर नाही. आणि ह्या सगळ्यात तू मला मदत करायची. नाहीतर वल्लरी लगेच भडकते आणि म्हणते, नाहीतर काय रे? राकेश फुल ॲटिट्यूडमध्ये तिला म्हणतो, नाहीतर पेनड्राईव्ह घालून एक पॅकेट रेडी आहे जे राजेश शिर्क्यांच्या घरी कुरिअर होईल. आता जरा वेळाने वल्लरी तिथून निघून गेल्यावर तिथं बसलेल्या हवालदाराला राकेश जवळ बोलावून घेतो आणि म्हणतो, साहेब, मला ना माझ्यासाठी 2 व्हिजिटर पास लागतील. तेवढं अरेंज करायचं बघा ना फक्त. हवालदार विचारतो, 2 पासेस का बरं? असं कोण भेटायला येणार आहे तुला? त्यावर राकेश त्याला म्हणतो, आज 2 महत्वाची माणसं मला भेटायला येणार आहेत. एक तर सात्विक फॅशनचा CEO अर्णव राजे शिर्के आणि त्याची बायको ईश्वरी राजे शिर्के, म्हणजेच माझी इंदोरी जिलबी. खरं तर आज ईश्वरी अर्णव ऑफिसला गेल्यानंतर त्यांना सगळं सत्य समजणार तर आहे. पण आजपासून त्यांच्यासोबत अंजली सुद्धा ऑफिसला जॉईन करायला निघालेली आहे. तिचा तिथं जाऊन तर काय फायदा होणार नाही. आणि राहिला वल्लरीचा प्रश्न, ती तर नक्कीच 101% राकेश बोलल तेच करणार. कारण राकेशनेच ईश्वरीवर हल्ला करणाऱ्या त्या माणसांचा पत्ता पोलिसांना सांगितला. त्यामुळे वल्लरीकडे काही चॉईसच नाहीये राकेशला साथ देण्याशिवाय. पण तुम्हाला आमची ही आजची व्हिडिओ कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.